विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ड्युअल नेचर अतिशय छोटा टॉपिक आहे. 5 मार्काचं वेटेज आहे, लक्षात घ्या आणि नीट ऑब्झर्व करा. गेल्या 5 पेपरमध्ये बोर्डचे आतापर्यंत जेवढे 5 पेपर झालेत ना, त्यापैकी 4 पेपरमध्ये डी ब्रॉईज वेव्हलेंथ किंवा डी ब्रॉईज हायपोथेसिस. ऍक्च्युली मी तर त्याला डी ब्रॉगली म्हणतोय बरं का, लक्षात घ्या. आता पण करेक्ट प्रोनाउन्सिएशन डी ब्रॉय असं आहे. डी ब्रॉगली म्हणूया, काय बिघडतंय. मग हे जे हायपोथेसिस आहे विथ न्यूमेरिकल्स, बरं का बाळांनो, लक्षात घ्या. हे तुम्ही आपल्या चॅनलवर सर्च करा. मी सगळे न्यूमेरिकल्स घेतले त्याच्यातले. ओके. अतिशय सोपे आहेत बाळांनो. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला एक असा आहे बरं का, की 1.228 डिवायडेड बाय पोटेन्शियल डिफरन्स नॅनोमीटर मध्ये. आणि व्होल्टेज जर तुम्हाला 100 वोल्ट दिला असेल स्टॉपिंग पोटेन्शियल, तर काय अवघड आहे. 100 स्क्वेअर रूट 10 मिनिटात मार्क आहेत, लक्षात घ्या. बरं, अजून काय ऑब्झर्व केलं तुम्ही, की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट 2 वेळा आलाय. थोडा थोडा नाही, 3-3 मार्कालाच आलाय. एकदा मला वाटतं आय थिंक 4 मार्काला सुद्धा आलाय. त्याची डायग्रामच इम्पॉर्टंट आहे. मी तर तुम्हाला म्हटलंय डायग्राम काढा, पण फोटो सेलचे डायग्राम काढताना त्याच्या ऍप्लिकेशन्स पण करा ना. बरं, अजून काय शिकायचं तुम्हाला सांगतो. फोटो सेलची डायग्राम काढली, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची तुम्ही डायग्राम काढताय, डॅव्हिसन आणि जर्मर एक्सपेरिमेंट ची तुम्ही डायग्राम काढताय, मग काय करा त्याच्यानंतर. डायग्राम वरून कन्स्ट्रक्शन वर्किंग जमतंय का बघा. इंजिनिअरिंग साठी मोस्ट इम्पॉर्टंट हीच गोष्ट आहे, की आपल्या स्वतःच्या भाषेत लिहायला जमलं पाहिजे. थोडंसं वाचा. त्या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलंय ते बघा. थोडक्यात तरी लिहायला शिका. ह्याच्यावरती 3 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. बर, नाही आला कधी पण येऊ शकतो. आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनचा वापर करून कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करा, असा प्रश्न असतो. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इथं इथं लिहायचंय मला. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स. इथं मॅडम थोडंसं हे झालं, लक्षात घ्या. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स. एक मिनिट, मी परत लिहितो, लक्षात घ्या. इथं हा जो चौथा प्रश्न आहे तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. म्हणजे याचा वापर करून ते एक्सप्लेन करायचं, लक्षात घ्या. कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहे, की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ही इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी सर्टन मिनिमम फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त पाहिजे, म्हणजे थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी. ओके, याच त्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आणि कायनेटिक एनर्जी इन्सिडेंट लाईनच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते. करंट इंटेन्सिटीवर डिपेंड असतो. ह्या एमसीक्यू सुद्धा आहेत, लक्षात घ्या. बरं, आणखीन कुठला प्रश्न आलाय. हे 2 वेळा आले बरं का, लक्षात घ्या. न्यूमेरिकल आलाय. आता वर्क फंक्शनचा फॉर्म्युला असतो एच इंटू म्यू नॉट किंवा एच सी अपॉन लॅम्बडा नॉट. ही वर्क फंक्शन काय, ते मिनिमम वर्क आहे रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम द सरफेस ऑफ द मेटल. डेफिनेशन्स करा या सगळ्यांच्या. थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रीशोल्ड वेव्हलेंथ, वर्क फंक्शन, वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर. 319 पेज नंबर काढा आणि हा पॉइंट करा. अतिशय सोपा आहे. ओके. आणि फेल्युअर ऑफ वेव्ह थेरी टू एक्सप्लेन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके. आता हे जर एवढं बघितलं, मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय, याच्या बाहेरचं तर काय येणारच नाहीये. न्यूमेरिकल्स करताना डिब्रॉईज वेव्हलेंथचे, डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचे न्यूमेरिकल करा. सोपे सोपे प्रश्न आहेत. 5 मार्काचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. 5 मार्काला ठीक आहे न्यूमेरिकल आलं तर ह्याच्यातलं न्यूमेरिकलचे फॉर्म्युले सोपे आहेत, काही अवघड नाहीये, लक्षात घ्या. ओके, मी काय केलाच नाही हा टॉपिक कधी, अशा मुलांसाठी तुम्ही सुरुवात करा. कुठून माहितीये का, हे 3 डायग्राम अगोदर काढा. ओके, ह्या 3 डायग्राम झाले की आइन्स्टाईन फोटो इक्वेशन एकच फॉर्म्युला आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर मॅक्स, ते परफेक्ट करा. ते झालं की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट करा, डेफिनेशन करा. हे 319 पेज नंबर काढा. फेल्युअर. अरे अवघड कुठे आहेत प्रश्न, कुठे आहे अवघड, काहीच अवघड नाहीये, लक्षात घ्या. बरं, इथं काय होतंय, मला लॉक टेबलच वापरता येत नाही, राहू दे. निदान फॉर्म्युला पुट कर, फॉर्म्युला लिही, त्याला अर्धा मार्क आहे. फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करा, त्याला पुढचे अर्धे मार्क आहेत. मग असं असताना विचार कसला करताय. ओके, तुमच्या लक्षात आलं का. मग हा टॉपिक 1 तासाच्या आत होईल का, होईल ना. 10 मिनिटात सुद्धा होईल, ज्यांनी अगोदर केलाय त्यांनी. नाहीतर म्हणून आता दिवसभर लागेल ज्यांनी काय केलं नाही त्यांनी. आठवा ना, आपण सुरुवातीला अभ्यास कसं करायचो, दिवसभर एकच टॉपिक घेऊन बसायचो ना. आता ती वेळ नाहीये. पट 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 शॉर्ट नोट्स तयार करा. 1 पेज स्ट्रॅटेजी वापरा. ओके, ह्याच्यातले सगळे फॉर्म्युले एका पेजवर आले पाहिजेत, म्हणजे फायनल रिव्हिजनला परत ते उपयोगी पडेल. पुस्तकातले न्यूमेरिकल्स. ओके, आता हा 14वा टॉपिक समजा असेल तर 14.7, 14.8 कुठलं न्यूमेरिकल महत्वाचं वाटतंय, त्याचे पेज नंबर लिहून ठेवा आणि पुस्तक जवळ ठेवा फायनल रिव्हिजन साठी. ओके, मग चांगली तयारी करा. ऑल द बेस्ट.